आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. खनिज संपत्ती, ऊर्जा संसाधने. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची खनिज संपत्ती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये संसाधने कोणती आहेत, ऊर्जा संसाधने, ऊर्जा तयार करण्यासाठी, तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. स्पर्धा परीक्षेतला MPSCतला फार महत्त्वाचा हा विषय भूगोल आणि यामधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे खनिज संपत्ती. मोठ्या प्रमाणात प्रश्न याच्यावर विचारले जातात. आपण पाहू बघा लक्षात. आता खनिज संपत्तीबद्दल माहिती पाहताना काही फॅक्च्युअल काही गोष्टी आहेत, काही थिअरॉटिकल गोष्टी आहेत, त्याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग आपण मॅपच्या आधारे सुद्धा आपण समजून घेऊ. तर बघा काय म्हटलं, भारतात थोड्याफार प्रमाणात जे युरेनियम व थोरियमचे साठे आहेत, थोड्याफार प्रमाणात या युरेनियम व थोरियमचा वापर करून भारतात अणुऊर्जा निर्मिती केली जाते. ॲटॉमिक एनर्जी बनवली जाते. अणुऊर्जा निर्मिती मध्ये या दोघांचा वापर होतो, युरेनियम आणि थोरियम, आणि याचाच साठे भारतात फार थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहेत. भारतात सर्वप्रथम युरेनियम पासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रयोग हा तारापूर अणुविद्युत केंद्रात 1969 मध्ये केला. तारापूर हे मुंबईमध्ये तारापूर अणुभट्टी आहेत, त्या ठिकाणी सर्वप्रथम या युरेनियम पासून ऊर्जा निर्मिती करण्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला 1969 मध्ये. अणुविद्युत केंद्र हे भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र आहे तारापूर. हे जे पाहिलं की तारापूर अणुविद्युत केंद्र हे भारतातलं पहिलं अणुविद्युत केंद्र. हे सुद्धा फॅक्च्युअलचा प्रश्न आहे, बऱ्याचशा परीक्षेला विचारतात, तलाठीचे असो पोलीस भरतीचे असो, हे फॅक्च्युअल प्रश्न विचारतात की भारतातलं पहिलं अणुविद्युत प्रकल्प कुठे, तर कुठे आहे, तारापूर. ठीक आहे. त्यानंतर आहेत स्थापित क्षमतेच्या दृष्टिकोनातून 1400 मेगावॅट क्षमता असणारे भारतातील सर्वात मोठे अणुविद्युत केंद्र आहे. हे वाले भारतातलं सर्वात मोठं अणुविद्युत केंद्र तारापूर, जे आपल्या महाराष्ट्रात आहेत. या डायग्रामच्या माध्यमातून, या पाय चार्टच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या खनिज संपत्तीचं वितरण क्षेत्र आणि आपण त्यांच्या विभागानुसार आपण जर विचार करतो म्हटलं की भारतात नाही, महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? 6. किती आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत, ज्याच्यामध्ये आपण इकडनी सुरुवात करू. नागपूर विभाग, त्यानंतर आहे पुणे विभाग. नागपूर विभागात किती जिल्हे येते? 6. त्यानंतर आहे नाशिक विभागात किती जिल्हे येते? 5. त्यानंतरचा आहेत पुणे विभागात किती जिल्हे येतात? 5. त्यानंतर आहेत छत्रपती संभाजीनगर विभाग, किती जिल्हे? 8 जिल्हे येतात. त्यानंतर आहेत अमरावती विभाग, किती जिल्हे? 5 जिल्हे. त्यानंतर आहेत कोकण विभाग, किती जिल्हे? 7 जिल्हे. म्हणजे असे 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि त्या प्रशासकीय विभागानुसार आपण खनिज संपत्तीचं वितरण पाहतो आहेत. मग प्रशासकीय विभागानुसार खनिज संपत्तीचं वितरण, चला बघा लक्षात घ्या. सुरुवातीला पाहू नागपूर विभाग. नागपूर विभागात सर्वाधिक खनिज संपत्ती पाहायला मिळतात. खनिज संपत्तीचं किती टक्के? 60%. म्हणजे एकूण महाराष्ट्रातले 100% खनिजांपैकी 60% खनिज कुठे पाहायला मिळतात? नागपूर विभागात. नागपूर विभागात किती जिल्हे आहेत? 6 जिल्हे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची खनिज संपत्ती तुम्हाला पाहायला मिळते 20%. कुठे? कोकण विभागात 20% खनिज पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो 10%. कोणाचा? अमरावती विभाग. अमरावती विभागात 10% खनिज पाहायला मिळते. आणि चौथा क्रमांक लागतो कोणाचा? छत्रपती संभाजीनगर. हे नवीन नाव पडलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे, या प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला एकूण किती टक्के? 5% खनिज पाहायला मिळतात. आणि नंतरचा क्रमांक लागतो कोणाचा? पुणे विभाग. पुणे विभागात 3% खनिज संपत्ती पाहायला मिळतात आणि 2% खनिज संपत्ती नाशिक. म्हणजे सर्वात कमी खनिज संपत्ती कोणत्याही प्रशासकीय विभागात? नाशिक विभागात पाहायला मिळते. हे आपण यानुसार पाहिलं आहेत. हे बघा, यानुसार आपण सर्व पाहिलं आहेत. सर्वाधिक नागपूर विभागात आणि सर्वात कमी नाशिक विभागात. खनिज संपत्तीचं आपण प्रशासकीय विभागानुसार वर्गीकरण केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हे. मग महाराष्ट्रामध्ये आता पाहिलं की 6 प्रशासकीय विभागात खनिज संपत्ती आहेत, पण कमी जास्त प्रमाणात आहेत. सर्वाधिक खनिज संपत्ती नागपूर प्रशासकीय विभागात पाहिली आणि सर्वात कमी नाशिक विभागात पाहिली. मग आता आपण जिल्ह्याचा विचार करू की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती पाहायला मिळते. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती वितरण हे कसे आहेत? असमान आहेत. असमान म्हणजे समान नाही आहेत. कोणत्या जिल्ह्यात कमी आहे, कोणत्या जिल्ह्यात जास्त आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेच नाही, अशा प्रकारचं आहेत. महाराष्ट्रात किती जिल्हे एकूण? 36 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. 36 पैकी केवळ 11 जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात एकवटलेली आहेत. 11 जिल्ह्यात. मग आता ते 11 जिल्हे कोणते? हे बघा, तो आहेत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. आता नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली कोणता विभाग झाला?
हा झाला नागपूर प्रशासकीय विभाग. कोणता प्रशासकीय विभाग? नागपूर. नागपूर प्रशासकीय विभागातले हे जिल्हे 1 2 3 4 5. कोणता जिल्हा सुटला? वर्धा. वर्धा जिल्हा सुटला. ठीक आहे. ज्या ठिकाणी खनिज संपत्ती नाही दाखवत आहेत त्यानंतर आहेत यवतमाळ, यवतमाळ, रायगड. आता यवतमाळ हा कोणता प्रशासकीय विभाग आहे? अमरावती. त्यानंतर रायगड, रायगड नंतर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे हा झाला कोकण. आणि कोल्हापूर हा झाला कोणता? पुणे. पुणे प्रशासकीय विभाग. आता आपण हे 11 जिल्हे जे आहेत या जिल्हे आपण मॅपच्या आधारे पाहू की कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती तुम्हाला पाहायला मिळते मॅपच्या आधारे. चला बघा. आता सर्वाधिक खनिज संपत्ती जर आपण इथेच पाहिलं, आताच आपण पाहिलं की प्रशासकीय विभागानुसार नागपूर प्रशासकीय विभागात सर्वाधिक खनिज संपत्ती एकवटलेली आहेत पाहायला मिळते. इथे सुद्धा मॅपच्या आधारावर हा गडचिरोली जिल्हा, गडचिरोलीच्या वरती गोंदिया, गोंदियाच्या बाजूला भंडारा, गडचिरोली बाजूला चंद्रपूर या ठिकाणी बघा 4 जिल्हे आणि नागपूर या 5 जिल्ह्यामध्ये तुम्हाला एकवटलेली दिसत आहेत खनिज संपत्ती. वर्धामध्ये फारच तुरळक म्हणजे काही विशिष्ट ठिकाणीच तुम्हाला ती पाहायला मिळते. ठीक आहे. फारच मोजकी दुर्मिळ आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यात खनिज संपत्ती आहेत. अमरावती यवतमाळ जिल्ह्यात. त्यानंतर अमरावतीमध्ये नाही दाखवलं आहेत. इकडे बघा हे जे स्टार्स ज्या ठिकाणी काढलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ती खनिज संपत्ती. धाराशिवमध्ये खनिज संपत्ती, नांदेडमध्ये खनिज संपत्ती दाखवली आहे थोड्या प्रमाणात. धुळेमध्ये पण थोडीशी दाखवली आहेत. नंदुरबारमध्ये नाही दाखवली. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी तुम्हाला खनिज संपत्ती पाहायला मिळते. मग खनिज संपत्ती वेगवेगळ्या प्रकारची असते. मग आता खनिजांमध्ये काय काय येतात काय काय नाही येत हे आपण समोरच्या चार्टमध्ये पाहू. चला बघा. आता खनिज संपत्ती, खनिज संपत्ती म्हणजेच काय? पृथ्वीच्या आवरणात. आता पृथ्वीचं आवरण, ही जी पृथ्वी आहे पृथ्वीच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आवरण असते. वेगवेगळ्या प्रकारचं त्या आवरणाला आपण शिलावरण म्हणतो, त्याला आपण पृथ्वीचा भूकवच म्हणतो. ठीक आहे. हे वेगवेगळ्या प्रकारच्या आवरण पृथ्वीच्या आतमध्ये आहे. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आवरणामध्ये खनिज संपत्ती सापडते. ती कुठे सापडते आपण नंतर पाहणारच आहोत. आवरण पाहू पृथ्वीच्या आतमधले नंतर. याच्यात बघा पृथ्वीच्या आवरणात सापडणारी सर्वात महत्त्वाची साधन संपत्ती म्हणजेच खनिज होय. पृथ्वीच्या आतमध्ये अनेक प्रकारची साधन संपत्ती पण त्यातली सर्वात महत्त्वाची कोणती? खनिज. मग पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागातून खनिजे मिळत असतात. या खनिजांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. एखाद्या देशाच्या खनिज संपत्तीवर बघा खनिज संपत्तीचं महत्त्व काय आहे? खनिज संपत्ती आढळणे म्हणजेच काय आहेत? एखाद्या देशाच्या खनिज संपत्तीवर त्या देशाचा औद्योगिक व आर्थिक विकास अवलंबून असतो. जेवढी खनिज संपत्ती जास्त तेवढा मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय औद्योगिक आणि आर्थिक विकास दोन्ही त्या ठिकाणचा होत असतो. हे फार महत्त्वाचं बघा लक्षात घ्या. त्यानंतर आता या चार्ट बघा काय म्हटलं. खनिज, खनिज 2 प्रकारचे आहेत. एक आहे गौण खनिज आणि दुसरं आहे प्रमुख खनिज. आता गौण खनिज म्हणजेच काय? गौण खनिज हा आपल्या नेहमीचंच खनिज आहेत. आपण रोज आपल्या नजरेत येतो. एक आहे बांधकामाचा दगड, ग्रॅव्हेल, साधी माती, जी माती तुम्हाला रोज दिसते, रोज आपल्या पायाला लागते, चालताना वगैरे पायाला लागते, ती येते कशात? गौण खनिजमध्ये. रेती जी रोज आपल्याला बांधकामासाठी आपण रेती वापरतो ते येते गौण खनिजमध्ये. चुनखडक हे गौण खनिज. मग प्रमुख खनिज कोणते? प्रमुख खनिज एकाएकी डोळ्याने कुठे अशी दिसत नाही. ते पृथ्वीच्या आतमध्ये असतात. उत्खनन करून काढावे लागतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये येतात धातू खनिज, अधातू खनिज आणि ऊर्जा खनिज. हे झाले प्रमुख खनिज. मग आता खनिजांचे प्रकार आत्ताच पाहिले आपण, त्याचं डिटेल पाहू. आता पहिला कोणता प्रकार पाहिला आपण? गौण खनिज. गौण खनिज खाणी व खनिजे अधिनियम यांच्यासाठी सुद्धा अधिनियम बनला आहेत. अधिनियम रेग्युलेशन बनले आहेत 1957 मधील कलम किती? 3E नुसार बांधकामाचा दगड, ग्रॅव्हेल, साधी माती, रेती, चुनखडक, दगड, कंकर, बेंटोनाइट, पाटीचा दगड, घरगुती कामासाठी वापरण्यात येणारा दगड व शोभिवंत दगड हे सर्व कशात येतात? गौण खनिजात त्यांचा समावेश होतो. यांचे सर्व गौण खनिज. हे झाले गौण खनिज. मग आता गौण खनिज नंतर पाहू आपण प्रमुख खनिज. प्रमुख खनिजाचे किती वर्गीकरण? 3 प्रकारे वर्गीकरण केले जाते. तर ते 3 प्रकारे वर्गीकरण कोणतं पाहू आपण? पहिला आहे धातू खनिज, दुसरा आहे अधातू खनिज आणि तिसरा आहे ऊर्जा खनिज. मग धातू खनिज मध्ये काय? पृथ्वीच्या आवरणात अशुद्ध स्वरूपात, पृथ्वीच्या आवरणात म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये
पृथ्वीच्या आतमध्ये, ठीक आहे. पृथ्वीच्या आतमध्ये शुद्ध नाही, अशुद्ध स्वरूपात, अशुद्ध म्हणजेच प्युअर नाही, म्हणजे जच्या तसा त्याचा वापरता येत नाही, त्याच्यामध्ये प्रोसेस करून मग तो शुद्ध होत असतो प्रक्रिया झाल्यानंतर. मग अशुद्ध स्वरूपात सापडणारे लोह खनिज आतमध्ये सापडत आहेत पृथ्वीच्या. त्यानंतर तांबे, जस्त, निकेल, बॉक्साईट, क्रोमियम, सोनं. सोनंही सापडते पृथ्वीच्या आतमध्ये, पण ते सोनं ओबडधोबड असते. मग त्या सोनार लोक प्रक्रिया करतात, मग त्याचं वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बनवतात, अंगठी किंवा बिस्किट बनवणे हे बनवून त्याच्यावर त्याला हे केलं जातं. हिरा पण आतमध्ये सापडतो, पण तो ओबडधोबड असतो. जोपर्यंत त्या हिऱ्याला पैलू पाडत नाही तोपर्यंत त्या हिऱ्याला किंमत येत नाही. आलं लक्षात, ठीक आहे. मग क्रोमियम, सोने, चांदी, मॅग्नेशियम इत्यादी या धातूंवर काय केलं जाते, प्रक्रिया करून शुद्ध धातू मिळवले जाते. जेव्हा ते शुद्ध होतात तेव्हा त्याची किंमत अजून वाढते, तेव्हा त्याची किंमत वाढतात. उदाहरणार्थ बॉक्साईड पासून ॲल्युमिनियम हा धातू मिळवता येतो. बॉक्साईड पासून ॲल्युमिनियम मिळतो. बॉक्साईडला शुद्ध केल्यानंतर त्याच्यातून ॲल्युमिनियम मिळत असतो. हे झाले धातू खनिजे. नंतर आहेत अधातू खनिजे, ठीक आहे. याला आपण मेटल म्हणू आणि याला नॉन मेटल म्हणायचं, ठीक आहे. अधातू खनिजे. अधातू खनिजेमध्ये चुनखडी, जिप्सम, डोलोमाइट, कायनाइट, अभ्रक, ग्रॅफाइट, गंधक ज्याला आपण सल्फर म्हणतो, सल्फर, आणि हिरा म्हणजे डायमंड. ही झाली अधातू म्हणजे नॉन मेटल, ठीक आहे. त्यानंतर तिसरं आहेत आपण मुख्य खनिजे पाहतोय. तिसरं आहेत ऊर्जा खनिज, ज्याच्यातून ऊर्जा मिळते, यातून ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते. त्यात आहेत कोळसा, कोळशापासून ऊर्जा मिळते. कोळशाचा वापर आपण पाहतोय की प्रेस करणारा प्रेसमध्ये पण कोळसा टाकला जातो, हो का. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी हे आहेत थर्मल पॉवर सेंटर आहेत त्या ठिकाणी ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जाते. कोळसा, खनिज तेल म्हणजे तुमच्या गाडीतलं पेट्रोल, तुमचं डिझेल, ते शुद्ध केल्यानंतर पेट्रोल डिझेलमध्ये रूपांतर होतं. सुरुवातीला ते खनिज तेल आहेत. क्लिअर, हो का, ठीक आहे. त्यानंतर नैसर्गिक वायू इत्यादी काय आहेत, ऊर्जा खनिज आहेत. याच्यापासून जसं ONGC नाही का, ONGC, ठीक आहे. नॅचरल गॅस. मग नॅचरल गॅस पासून तुमचे मग CNGचे जे टँक म्हणतात गाड्यांचे वगैरे, CNGवर आज गाड्या चालतात आपण पाहतोय, त्या वायूच्या याच्यावर, ठीक आहे. हे सर्व हे काय आहेत, ऊर्जा खनिज. याच्यापासून ऊर्जा मिळते म्हणून ते ऊर्जा खनिज आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख लोह खनिज त्यात आहेत बॉक्साईट, चुनखडी, क्रोमाइट, दगडी कोळसा, मॅग्नीज, कायनाइट, डोलोमाइट. बरं, प्रमुख लोह खनिज. आता याची माहिती पाहत असताना लोह खनिजाबद्दल माहिती पाहू. हे बघा, लोह खनिज अशा प्रकारे दिसते पृथ्वीच्या आतमध्ये. लोह खनिज कसं आहेत, अशुद्ध लोखंड आहेत. लोखंड सर्वांना माहिती आहेत, पण लोखंडाचं अशुद्ध रूप म्हणजे लोह खनिज, आणि लोह खनिजाचं शुद्ध रूप म्हणजे लोखंड. क्लिअर, लोह खनिजाचं शुद्ध केलेलं रूप म्हणजे लोखंड आणि लोखंडाचं अशुद्ध असलेलं रूप म्हणजे लोह खनिज, ठीक आहे. लोह खनिजाचे महाराष्ट्रात 260.82 टनाचे साठे आहेत. त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यात 178, म्हणजे सर्वाधिक जर लोह खनिज कुठे सापडत असेल तर कुठे सापडते, गडचिरोली जिल्ह्यात. लक्षात ठेवायचं. तर सिंधुदुर्गमध्ये 75, सेकंड नंबर सिंधुदुर्गचा लागतो. सर्वाधिक लोह खनिज कुठे, गडचिरोलीमध्ये. सेकंड नंबर लागतो सिंधुदुर्ग. आता बघा, गडचिरोली झालं राहिलं पूर्वेकडे, सिंधुदुर्ग राहिलं पश्चिमेकडे, पूर्व पश्चिम आहेत तरी सुद्धा बघा लक्षात घ्या. त्यानंतर पाहायला मिळते नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात तुम्हाला सर्व लोह खनिज पाहायला मिळते. किती जिल्हे पाहायला लोह खनिजाचे, 5, हो का. कोणते, गडचिरोली, सिंधुदुर्ग, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या 5 जिल्ह्यात कशाचे साठे आहेत, हे लोह खनिज या प्रकारे दिसते, पाहून घ्यायचं. लोह खनिज शुद्ध का अशुद्ध, अशुद्ध. लोह खनिज हे अशुद्ध लोखंड असते, अशुद्ध लोखंड. क्लिअर. त्यानंतर आता पाहू, गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात, एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे सर्वाधिक लोह खनिजाचे साठे आहेत. आणि आता आपण पाहिलो आहे की गडचिरोलीमध्ये अदानी कंपनीला त्या ठिकाणी उत्खनन करण्याची परवानगी मिळाली आहे, खाणीची परवानगी मिळाली आहे. त्या ठिकाणी सुरजागडमध्ये, आणि सुरजागडला स्थानिक लोकांनी विरोध करत आहेत की पर्यावरण धोक्यात येईल, जंगल संपत्ती नष्ट होऊन जाईल जर खनिज संपत्तीला जर खाणीला जर परवानगी दिली तरी सुद्धा खनिजला परवानगी मिळालेली आहे, आणि तिथे मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू झालेलं आहे. कशासाठी, लोह खनिजासाठी, ठीक आहे. लोह खनिज असणाऱ्या लोहाच्या प्रमाणावर त्याचे 4 प्रकार पडतात. मग
लोह खनिजामध्ये लोहाचं प्रमाण आहे. मग प्रमाण कमी जास्त यावरून त्याचे 4 प्रकार पडतात. मग त्यातला पहिला प्रकार आहे मॅग्नेटाइट, दुसरा आहे हेमेटाइट, तिसरा आहे लिमोनाइट, चौथा आहे सिडेराइट. कशावरून हे प्रकार पडले? त्यांच्यामध्ये असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून. ठीक आहे, प्रमाण जास्त प्रमाण कमी यानुसार त्याचे लोह खनिजाचे 4 प्रकार कोणते कोणते? मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट असे 4 प्रकार पडलेले आहेत. त्यानंतर आता याच्यातला पहिला पाहू मॅग्नेटाइट. ठीक आहे, 4ही प्रकार आपण पाहू की कोणामध्ये लोह जास्त कोणामध्ये लोह कमी. ठीक आहे, सर्वात पहिला प्रकार कोणता आहे? मॅग्नेटाइट. जोड्या लावा विचारल्यात MPSC ला, लक्षात घ्या. हे 4ही जोड्या लावा विचारल्या आहेत. समोर पर्सेंटेज दिलेले असतात लोहाचे, इकडे यांचे नावं दिलेले असतात, आपल्याला जोड्या लावायचे असतात. महत्वाचे प्रश्न असतात त्याच्यावर. मॅग्नेटाइट कशा दर्जाचं? उच्च दर्जाचं. रंग काळा. लोहाचं प्रमाण 72%. किती टक्के? 72. 72% याच्यात आयन असते, लोह असते. ठीक आहे, कसं आहे? अग्निजन्य व रूपांतरित खडकात आढळते. अग्निजन्य म्हणजे बेसाल्ट खडक, हा अग्निजन्य खडक आहे. रूपांतरित एखाद्या खडकात जेव्हा रूपांतर होते किंवा प्रक्रियावरून, ठीक आहे, त्याच्यामध्ये अग्निजन्य आणि रूपांतरित दोघांमध्ये पण काय आढळतो? मॅग्नेटाइट आढळतो. ठीक आहे, दर्जा कसा आहे? उच्च. रंग कसा? काळा. पर्सेंटेज 72. 72% याच्यात काय आहेत? लोह आहेत. ठीक आहे, 72%. दुसरा पाहतोय हेमेटाइट, चांगल्या प्रतीचे. हे उच्च दर्जाचे चांगल्या प्रतीचे. याचा रंग काळा, याचा रंग लालसर काळा, रेडिश ब्लॅक. ठीक आहे, लोहाचं प्रमाण 70%, याच्यात होतं 72%, याच्यात होतं 70%. हे अग्निजन्य व स्तरित खडकात आढळते. लक्षात घ्या, हे अग्निजन्य आणि हे रूपांतरित मध्ये आढळलं. हे पण आपण खडकांचे प्रकार सामान्य टॉपिक मध्ये पाहणार आहोत की खडक कसे असतात, काय असतात. तर अग्निजन्य आणि रूपांतरित मध्ये कोण आढळलं? मॅग्नेटाइट. अग्निजन्य आणि स्तरित मध्ये कोण आढळलं? हेमेटाइट. त्यानंतर तिसरा प्रकार आहे लिमोनाइट. हे प्रकार कशावरून पडलेले आहेत? त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या लोहांच्या प्रमाणावरून. याच्यात आढळेल लोह 72%, याच्यात आढळलं 70%. त्यानंतर लिमोनाइट हे आहे कसं दर्जाचं? मध्यम दर्जाचं. लोहाचं प्रमाण 60%. फक्त आढळते कुठे? स्तरित खडकात. फक्त स्तरित खडकात आढळते. म्हणजे स्तरित खडकात 2 आढळले. कोण? हेमेटाइट आणि लिमोनाइट. त्यानंतर चौथा प्रकार आहे सिडेराइट. दर्जा कसा? कमी. रंग कसा? पिवळा पिंगट. लोहाचं प्रमाण 48% आणि आढळलं स्तरित खडकात. स्तरित खडकात 3 आढळलं. कोणतं? हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट. हे 4 क्रमवार लक्षात ठेवायचे. ठीक आहे, मग यांचं शॉर्टकट तुम्ही कसं लक्षात ठेवता? MHLS. पहिले मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट. MHLS. तुमचं लॉजिक, आपापलं लॉजिक आपण डेव्हलप करायचं. ठीक आहे, कारण प्रत्येक गोष्ट पाठ करणं शक्य नाही. स्पर्धा परीक्षा पाठांतराची नाही आहेत, स्पर्धा परीक्षा लॉजिकची आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण या मॅपच्या माध्यमातून पाहू की कुठे कुठे तुम्हाला ते पाहायला मिळतात. आताच तुम्हाला सांगितलं की सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात पाहायला मिळते? गडचिरोली सर्वाधिक. आणि सर्वात त्यानंतर सेकंड नंबर कुठे म्हटलं? सिंधुदुर्ग. गडचिरोलीला पूर्वेकडे आणि सिंधुदुर्गला पश्चिमेकडे. याच्या व्यतिरिक्त हे तुम्हाला पाहायला मिळतं चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर एवढ्या जिल्ह्यामध्ये. किती जिल्हे झाले? 5 का 6? 6 झाले असेल ना. 6 जिल्हे: गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग. या 6 जिल्ह्यात काय पाहायला मिळते? लोह खनिज. त्यानंतर प्रमुख खाणी. आता आपण खाणी पाहू, बघा लक्षात घ्या. चंद्रपूरमध्ये जी खाण आहेत लोह खनिजाची ती आहेत लोहारा, तालुका ब्रह्मपुरी. दुसरी खाण आहे असोला, तालुका राजुरा. तिसरी खाण आहे कुसुंबी व पिंपळगाव, तालुका चिमूर. आता तुमच्या बऱ्याच माहिती असेल, हे थोडंफार परिचयाची गावं असेल. ठीक आहे, त्यानंतर गडचिरोलीची खाण आहे देऊळगाव, तालुका आरमोरी, सुरजागड, तालुका एटापल्ली. 61 ते 67% लोह आहेत म्हणजे त्या ठिकाणी. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे गोंदिया, आमगाव तालुक्यात खुर्सीपार, धोबी तलाव, मानेगाव. ठीक आहे, टिटॅनियम ऑक्साईड या ठिकाणी 15% आणि 55% लोह. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये कुठे? भिवापूरमध्ये लोह खनिजचे साठे आहेत, भिवापूर. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये कुठे? रेडी व बंडपेटा, देगवे, बांदा या ठिकाणी लोह खनिजाचे काय आहेत? साठे आहेत. दुसरं खनिज पाहतोय आपण बॉक्साईट. काय आहे बघा, बॉक्साईट हे या प्रकारे दिसत असते, लक्षात घ्या. ठीक आहे, आता बॉक्साईट या खनिजापासून काय मिळते? ॲल्युमिनियम हा धातू मिळतो बॉक्साईट पासून. ठीक आहे, धातू मिळतो. महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या बॉक्साईट पैकी
किती टक्के? 80% बॉक्साईट ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी वापरतात. ॲल्युमिनियम माहिती असेल ना, ॲल्युमिनियमच्या बऱ्याचशा वस्तू असतात आपल्या घरी पण असतील, हो का? ठीक आहे. तर ते ॲल्युमिनियम जे बनते कोणापासून बनलं आहे? बॉक्साईट पासून. म्हणजे बॉक्साईट जे सापडते बॉक्साईट पासून जवळपास 80% बॉक्साईटचा वापर ॲल्युमिनियम बनवण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात बॉक्साईटचे साठे 126.93 दशलक्ष टनाचे साठे आहेत. उत्तम प्रतीच्या बॉक्साईटमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईडचे प्रमाण 50%हून अधिक असते. म्हणजे जे उत्तम प्रतीचं बॉक्साईट आहे त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईडचं प्रमाण 50%पेक्षा अधिक आहेत. भारतातील एकूण उत्पादनापैकी 21% उत्पादन कुठे? महाराष्ट्रात. म्हणजे एकूण उत्पादन बॉक्साईटचं असेल तर 21% महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र 2021-22 या आर्थिक वर्षात बॉक्साईटचे उत्पादन, ठीक आहे, हे अपडेट होत असतात, हे चेंजेस होत असतात, लक्षात घ्या वर्षाचं. जगात बॉक्साईटच्या उत्पादनात भारताचा कितवा? 5वा क्रमांक. जगात 5वा क्रमांक. आणि देशात जर विचारलं भारतात ओडिशा राज्याच्या साठे व उत्पादनात ओडिसाचा कितवा क्रमांक? 1ला क्रमांक ओडिसाचा. जगात भारताचा कितवा? 5वा क्रमांक. भारतात 1ला क्रमांक कोणाचा? ओडिशाचा. साठ्या बाबतीत आणि उत्पादन बाबतीत, दोन्ही बाबतीत, ठीक आहे. आणि देशात बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर? 5व्या क्रमांकावर. म्हणजे जसं जगात भारत 5व्या क्रमांकावर आहे तसं देशात महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर आहे, हो का? ठीक आहे, राहील लक्षात. आता हे बॉक्साईट कुठे कुठे सापडते, काय सापडते हे आपण पाहतोय. बघा, बॉक्साईट कुठे सापडलं? कोल्हापूर. हे कोल्हापूर हा जिल्हा, कोल्हापूर या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर रायगडमध्ये पण सापडलं. रायगड, आता कोल्हापूरमध्ये शाहूवाडी, राधानगरी, चंदगड. रायगडमध्ये मुरुड, रोहा, श्रीवर्धन. सांगलीमध्ये पण सापडतं, शिराळ तालुक्यात, सांगली या ठिकाणी, सांगली. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये आंबोली घाट परिसरात, सिंधुदुर्ग या ठिकाणी. त्यानंतर सातारा, कृष्णा व कोयना वेना नद्यांच्या वरचा भाग सातारा जिल्ह्यात, हा इथे कृष्णा नदीचा उगम या ठिकाणी आहे, हो का? कुठे? महाबळेश्वर या ठिकाणी. महाबळेश्वर आहेत वरच्या भागात, कृष्णा नदीच्या वरच्या भागात तुम्हाला आढळते. काय? कशाची माहिती पाहतोय? बॉक्साईट, बॉक्साईट. त्यानंतर रत्नागिरी जिल्हा, हा रत्नागिरी जिल्हा, इथे दापोली आणि मंडणगड या ठिकाणी. तसेच बाकीचे म्हणजे राणापूर, अंबागडच्या पायथ्याशी. नंतर आहेत अहमदनगर, ज्याला आम्ही नवीन नाव अहिल्यानगर म्हणतो, ठीक आहे. अहिल्यानगर या ठिकाणी, अहिल्यानगरमध्ये तुम्हाला आढळते. त्यानंतर आहे पालघर, तुंगार टेकड्याच्या पायथ्याशी. पाहायला आपण शिकलो तुंगार टेकड्या, पालघर, पालघरमध्ये. या एवढ्या ठिकाणी तुम्हाला कोणतं खनिज आढळलं? बॉक्साईट. म्हणजे एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, याच्यामध्ये विदर्भातला जिल्हा आहे का? नाही. किती प्रशासकीय विभागातले जिल्हे आले आहेत त्याच्यात? एक कोकण, त्यानंतर पुणे आणि नाशिक. नाशिक या 3 प्रशासकीय विभागातले जिल्हे फक्त या ठिकाणी आले आहेत. नाशिक मधला एकच जिल्हा दिसतोय, कोणता? अहिल्यानगर. बाकी कोकणातले आहेत आणि पुणे प्रशासकीय विभागातले. विदर्भात मध्ये बॉक्साईट नाही, एक गोष्ट लक्षात आली आपल्या, ठीक आहे. तिसरं पाहायचं आहे चुनखडी. चुनखडी आपण नेहमीच पाहिले, चुनखडी नेहमी पाहण्यात जाते. भारतातील, महाराष्ट्रात भारतातील एकूण साठ्यापैकी 9% साठे आहेत व भारताच्या एकूण उत्पादनापैकी 2% उत्पादन महाराष्ट्रात होते, म्हणजे कमी आहेत. चुनखडी महाराष्ट्रातील एकूण साठे 1371 दशलक्ष. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे प्रामुख्याने विंध्ययन खडकात आढळते. विंध्ययन, विंध्ययन पर्वतश्रेणी, विंध्ययन खडकात. पाहू कुठे कुठे आढळते, काय आढळते. उपयोग कशाचं पाहतोय आपण? कशाची माहिती पाहतोय? चुनखडी. कशाची? चुनखडी. मग याचा उपयोग, चुनखडीचा वापर कुठे केला जातो? चुनखडी प्रमुख उपयोग याचा कुठे? सिमेंट उद्योगात सिमेंट तयार करण्याकरिता, म्हणजे चुनखडीपासून सिमेंट बनतो, ओके. त्यानंतर लोह व पोलाद उद्योगात फ्लक्स म्हणून उपयोग केला जातो. कुठे? लोह आणि पोलाद उद्योगात फ्लक्स म्हणून याचा वापर केला जातो. कशाचा? चुनखडीचा. लक्षात ठेवायचं फार महत्वाचं, लोह आणि पोलाद उद्योग फ्लक्स. तसेच कागद, कापड आणि साखर उद्योगात पण याचा वापर होतो. पण प्रामुख्याने जर चुनखडीचा वापर जास्तीत जास्त होत असेल तर तो सिमेंट तयार करण्याकरता होतो, ठीक आहे. आता चुनखडीचे जिल्हे पाहू, कुठे कुठे चुनखडी आढळते पाहू आपण. भंडारामध्ये नाही, गोंदियात नाही, गडचिरोलीत नाही, चंद्रपूरमध्ये सापडलं, हो का? चंद्रपूरमध्ये चुनखडी पाहायला भेटते. नागपूरमध्ये आहे, वर्धा नाही, यवतमाळ आहे, ठीक आहे. त्यानंतर नांदेडमध्ये आहे, त्यानं हिंगोली नाही, वाशिम नाही, अकोला नाही. म्हणजे एवढ्याच जिल्ह्यात तुम्हाला पाहायला भेटलं. मग हा महाराष्ट्राचा कोणता भाग झाला? विदर्भ. विदर्भ. कोणते प्रशासकीय विभाग झाले? नागपूर, नागपूर आणि अमरावती, ठीक आहे, आपण पकडू. आणि इकडचा हा वाला एकच जिल्हा राहिला, नांदेड. म्हणजे इकडे
कोकणात तुम्हाला चुनखडी पाहायला भेटत नाही, पश्चिम महाराष्ट्रातून पाहायला भेटत नाही, दक्षिण महाराष्ट्रातून पाहायला भेटत नाही, खानदेशातून पाहायला भेटत नाही, पाहायला भेटली विदर्भात चुनखडी, हो का? ठीक आहे. थोडं हा मराठवाड्याचा भाग, नांदेडचा एक जिल्हा, ठीक आहे. एवढ्या भागात तुम्हाला चुनखडी पाहायला भेटते. इव्हन गडचिरोलीमध्ये पण चुनखडी नाही. प्रमुख साठे आताच आपण पाहिलं ते पाहू आपण तालुके कोणते आहेत. यवतमाळमध्ये वणी तालुक्यातील मांजरी व वांजरी, राजूर, केळापूर तालुक्यातील चनाखा, चंद्रपूरमध्ये राजुरा, वडोदा ज्याला आम्ही वरोरा म्हणतो, वरोरा, ठीक आहे, लक्षात ठेवायचं वरोरा. नांदगाव एकोडी माहिती असेल, ऐकलं असेल, ठीक आहे. नागपूरमध्ये रामटेक आणि सावने या ठिकाणी, गडचिरोलीमध्ये देवलामारी आणि काटेपल्ली, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला चुनखडी म्हणजे चंद्रपूरच्या भागात तुम्हाला सीमा लागून आहेत. त्यानंतर चौथं पाहू आपण क्रोमाइट. क्रोमाइटचा रंग कसा? काळसर रंगाचे असणाऱ्या या खनिजापासून क्रोमियम व त्याचे संमिश्र काढले जाते. संमिश्र म्हणजे कंपाऊंड, ठीक आहे, त्याचे काढले जातात. क्रोमाइटचे राज्यातील साठे सामान्य दर्जाचे असून भारतातील एकूण साठ्यापैकी केवळ किती टक्के? 10% साठा महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर उपयोग, रसायन म्हणजे केमिकल आणि धातू उद्योग, किमती खड्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग. किमती खड्यांवर प्रक्रिया म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण हिरा घेऊ, ठीक आहे, किमती खड्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग इत्यादी ठिकाणी कशाचा? क्रोमाइटचा वापर होतो. मग क्रोमाइट सापडते कुठे? सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूर. सिंधुदुर्गमध्ये कणकवली, जानवली आणि वागदे. भंडारामध्ये पवनी, हे आपण पवनी असे लिहिता येईल किंवा पवनी तुम्ही असे म्हणतात, ऐकलं असेल ना पवनी, ठीक आहे, पवनी. आणि नागपूरमध्ये टका. त्यानंतर पाहायचं आहे दगडी कोळसा. आता दगडी कोळसा सर्वांनाच माहिती आहे. दगडी कोळसा म्हणजे जलजन्य वा स्तरित खडकाचा प्रकार. खडकाचे प्रकार आहेत, एका अग्निजन्य, एका रूपांतरित आणि एका स्तरित. त्या 3 प्रकारापैकी स्तरित खडकाचा प्रकार म्हणजेच कोणता? दगडी कोळसा. दगडी कोळसा स्तरित खडक असून त्याची निर्मिती कशापासून? वनस्पतीपासून होते कसं बघा, लक्षात घ्या. जेव्हा पुरांमध्ये मोठमोठे झाडं वाहून येतात, पुराच्या वेळेस झाडं तुटतात, वाहून येतात आणि कुठेतरी मग समोर चढाच्या भागात एक साईडला ते थांबून जातात झाडं. असं वर्षानुवर्ष चालते आणि त्या नद्यांसोबत गाळ पण वाहून येत असतो. हा गाळ का होतो? वर्षानुवर्ष जुन्या झाडांवर गाळ हा साचत जातो, वरच्यावर जुनं खोड खाली दबत जाते, वरतून गाळ येतो, पुन्हा दुसऱ्या वर्षी गाळ येतो, पुन्हा तिसऱ्या वर्षी गाळ येतो आणि खोड जमिनीमध्ये आतमध्ये दबलं तेव्हा झाडांचा, हो का? ते झाडं दबले, झाडं कुसतात, वर्षानुवर्ष होते आणि वरच्या गाळाचा त्याच्यावर प्रेशर पडतो, खालच्या त्या झाडांच्या कशावर? खोडांवर, ठीक आहे, झाडावर. वर त्या गाळाचा प्रेशर पडतो. असं काही 1-2 वर्षात होत नाही, त्याला शेकडो वर्ष लागतात. शेकडो वर्ष ही प्रक्रिया चालते आणि प्रेशरमुळे, दाबामुळे त्या खोडामध्ये, त्या झाडामध्ये जे कार्बन असते, त्या कार्बन पासून मग तो कोळसा तयार होतो. त्याला आम्ही म्हणतो दगडी कोळसा. कोणता कोळसा? दगडी कोळसा. तो प्रेशरनी तयार होत आहेत, दाबामुळे तयार होत आहेत. दाब कोणाचा आला? वरतून आलेला गाळाचा दाब आला, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया होती. खाली 1-2 वर्षात होत नाही, शेकडो वर्ष लागतात आणि असा दगडी कोळसा तयार होतो, ठीक आहे. त्यालाच म्हणायचा कोणता खडक? स्तरित खडक. स्तरित खडक कसा तयार होतो आपण नंतर पाहणारच आहोत. कोळशातील कार्बनच्या प्रमाणावरून दगडी कोळशाचे किती प्रकार? 5 प्रकार. याच्यावर पण प्रश्न विचारला, जोड्या लावून विचारतात. त्यातला आहे पहिला कोणता? अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट, पीट आणि कॅनल, ठीक आहे. ABL, P आणि C या प्रकारे. आता सर्वात पहिले अँथ्रासाइट. कशाच्या प्रमाणावरून प्रकार पडले? कार्बनच्या प्रमाणावर. पहिला कोणता? अँथ्रासाइट. कसा? उच्च प्रतीचा कोळसा. किती टक्के कार्बन? 55. जेवढं कार्बन जास्त तेवढी त्याची ऊर्जा शक्ती जास्त त्याचीवाली, तेवढा काळसा तो उपयोगी कोळसा. उत्तम इंधन म्हणून वापरला तो कोणता? अँथ्रासाइट. नंतर आहे बिट्युमिनस. मध्यम प्रतीचा 70 ते 80% कार्बन. लोखंड वितळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोकच्या निर्मितीसाठी, याच्यापासून कोक तयार करतो, जो लोखंड वितळतो कोक, ठीक आहे. त्यानंतर तिसरा आहे लिग्नाइट. हलक्या प्रतीचा आहे. हा उच्च प्रतीचा, हा मध्यम प्रतीचा, हा हलक्या प्रतीचा. किती टक्के कार्बन? 40% पेक्षा अधिक कार्बन, ठीक आहे. इथे 95%, इथे 70 ते 80%, इथे 40%. वीज निर्मिती, शुद्ध तेल, गॅस निर्मिती करता याचा वापर होतो. कोणाचा? लिग्नाइटचा. नंतर आहे पीठ. सर्वात कमी प्रतीचा, सर्वात कमी दर्जाचा. किती टक्के कार्बन? 40 पेक्षा कमी. घरगुती वापरासाठी, आपण घरी जो वापरतो कोळसा वापरत असाल ना तुम्ही, ठीक आहे, घरगुती वापरासाठी डांबर तयार करण्याकरता पण याचा वापर होतो. कोणाचा? पीठचा. आणि
नंतर कॅनल. या प्रकारचा कोळसा हा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या प्रकारात मोडतो, जवळपास त्याचा वापर नसल्याच्याच बरोबरीत असतो. कोणता? कॅनल. पाहू कुठे कुठे आढळतो दगडी कोळसा. गडचिरोलीमध्ये दिसला का? नाही. गोंदिया नाही, पडणार नाही. चंद्रपूरमध्ये आढळला, नागपूरमध्ये आढळला, यवतमाळमध्ये आढळला. हे 3च जिल्हे. कोणते कोणते? यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर. या 3 जिल्ह्यात कोणता कोळसा? दगडी कोळसा आढळतो. ठीक आहे. आता प्रमुख खाणी दगडी कोळशाचे कुठे कुठे आहेत बघा. चंद्रपूरमध्ये राज्यातील एकूण साठ्यापैकी किती टक्के? 70% साठा हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे. आणि तो बल्लारपूर, गुग्गूस, वरोरा, चांदा वर्धा खोरे चंद्रपूर. ठीक आहे. त्यानंतर नागपूरमध्ये पाटण सावंगी, सिलेवारा, कामठी, उमरेड या ठिकाणी हा उच्च प्रतीचा आंबेनाचे खोरे. आणि यवतमाळमध्ये वणी म्हणजे वर्धानाचे खोरे. वणीमध्ये आहे कोळसा खाणी आहे की नाही आहे? आहे. ठीक. आता मॅग्नीज पाहायचं आहे, ते आपण पुढच्या लेक्चरला, नेक्स्ट लेक्चरला पाहू. आलं लक्षात? समजलं? अभ्यास करा, रिव्हिजन घ्या आणि लिखाण चालू ठेवा. ओके, थँक्यू.